वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मल इंजिनिअरिंग मध्ये हीट ट्रान्सफरचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे. आता हीट ट्रान्सफरचा 100% तिथे एक न्यूमेरिकल एक्झाम मध्ये येईल 4 to 6 मार्क्स साठी. एकदम सिंपल बेसिक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकलला तिथे सॉल्व करायचा आहे. म्हणजे हार्डली 4 to 5 मिनिट्स मध्ये तुम्ही तिथे न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. तुम्हाला इझिली तिथे 4 to 6 मार्क्स भेटतील. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्रामचा तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यांची पीडीएफ हवी असेल, तसेच लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन यांच्या पीडीएफ हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. एकदम बेसिक फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे सॉल्व करण्यासाठी. क्वेश्चन 1 ला आपण इथे सॉल्व करू. क्वेश्चन 1 चं सोल्युशन. बघा सर आपण डायग्राम ड्रॉ करू. डायग्राम मध्ये एक व्हॅल्यू तिथे पुट अप करू. डिटरमाइन द रेट ऑफ द हीट फ्लो. इथे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डिटरमाइन द रेट ऑफ हीट फ्लो म्हणजे हीट फ्लो किती होईल ते आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जो क्यू आपण त्याला बोलतो टू फाइंड आपल्याला इथे काय करायचं आहे, टू फाइंड क्यू आपल्याला इथे करायचं आहे. द बॉयलर वॉल मेड ऑफ 3 सेंटीमीटर थिक स्टील. बघा इथे एक बॉयलर आहे, त्याची जी वॉल आहे ती 3 सेंटीमीटर थिक आहे अँड कव्हर विथ इन्सुलेटिंग मटेरियल 0.5 सेंटीमीटर थिक. बघा त्या वॉलला काय केलंय, एक इन्सुलेटिंग मटेरियल लावलेलं आहे. त्याची थिकनेस किती आहे, 0.5 सेंटीमीटर थिक आहे. टेम्परेचर ऑफ द वॉल इनसाइड द बॉयलर इज 300 डिग्री सेल्सियस अँड टेम्परेचर द आउटर सरफेस इज 50 डिग्री सेल्सियस. ॲज्युम के फॉर स्टील. के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी फॉर द स्टील 60 वेबर पर मीटर केल्विन आणि के फॉर द इन्सुलेटिंग मटेरियल 60 वेबर पर मीटर केल्विन. मग ऍक्च्युअली ह्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी दोन्ही मटेरियलची व्हॅल्यू सेमच दिलेली आहे. तर असं नसणार आहे, मे बी इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, पण ठीक आहे आता म्हणजे दिले त्या व्हॅल्यूने आपण इथे कॅल्क्युलेशन करू. 60 देत. बघा आता एकदम सिंपल आहे. साधारण मी डायग्राम इथे ड्रॉ करतो. काय सांगितलं त्यांनी, एक बॉयलर आहे त्याची वॉल दिलेली आहे. बघा एक बॉयलर आहे. बॉयलरची वॉल आपण दिलेली आहे. ॲज्युम करू किती थिकनेस आहे याची. याची थिकनेस आहे 3 सेंटीमीटर आणि त्याला इन्सुलेटिंग केलेलं आहे. त्याची थिकनेस किती आहे, 0.5 सेंटीमीटर. बघा अशा प्रकारचं इन्सुलेटिंग केलेलं आहे. बघा सर्वात पहिले ही वॉल आहे. हायलाइट करतो फक्त वॉलला. ही एक वॉल आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. काय त्याने टेम्परेचर ऑफ द वॉल इनसाइड द बॉयलर. बघा इकडे म्हणजे बॉयलरच्या इकडे टेम्परेचर किती आहे, 300 डिग्री सेल्सिअस. बघा इकडे टेम्परेचर किती असेल, इथे टेम्परेचर आहे 300 डिग्री सेल्सिअस अँड द आउटर सरफेस 50 डिग्री. म्हणजे इकडे बघा इन्सुलेटिंग मटेरियलच्या इकडे किती असेल, इकडे कमी झाला. इथं 300 होतं, इथे काय आलं, कमी झालं, म्हणून इथे डाऊन लाईन घेतली. बघा इथे असं टेम्परेचर तुम्ही तिथे शो करायचंय. हे बॉयलर आहे. बॉयलरचं इनसाइड टेम्परेचर किती आहे, 300 डिग्री सेल्सिअस. आउटरचं इकडे इन्सुलेटिंग मटेरियलची व्हॅल्यू किती आहे, 50 डिग्री सेल्सिअस. बघा इथे नेमिंग करतो याच्यानुसार. बघा इथे नेमिंग असेल तुमचं T1, इथं तुमचं नेमिंग असेल T2, इथे तुमचं नेमिंग असेल T3. इथे तुमचं बघा आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचंय, हीट ट्रान्सफर फाइंड आउट करायचे. बघा आपलं सोल्युशन असणार आहे इथे. बघा सोल्युशन डायरेक्टली, आता बाकी मी गिवन डेटा काय लिहित नाही, डायरेक्टली सॉल्व करतो. वाटलं तुम्ही गिवन डेटा लिहू शकता, के फॉर स्टील, के फॉर इन्सुलेटिंग, K1 असं लिहू शकता. ठीक आहे, तुम्ही काय लिहित नाहीये, डायरेक्टली फॉर्म्युला पुटअप करतो. थिकनेस फक्त इथे मेन्शन करतो, थिकनेस जी दिलेली आहे ती. बघा 2 थिकनेस त्यांनी दिलेत आपल्याला इथे. किती दिली थिकनेस इथे, 3 सेंटीमीटर. थिकनेस किती आहे, 3 सेंटीमीटर. हे किती आहे, 0.5 सेंटीमीटर. बघा तो फॉर्म्युला आहे आपला. तर इथे एरिया त्यांनी दिलेली नाहीये. मग हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया असा फॉर्म्युला आपण घेऊ. हीट ट्रान्सफर और फ्लो पर युनिट एरिया. एरिया दिली असेल तर एरिया आपण इथे घेऊ शकतो. बघा फॉर्म्युला काय तुमचा, Q/A इज इक्वल टू टेम्परेचर डिफरन्स. बघा टेम्परेचर डिफरन्स काय असेल, मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे T1, मिनिमम टेम्परेचर किती आहे T3. T1 मायनस D3. टेम्परेचर डिफरन्स T1 मायनस T3 डिवाइडला काय घ्यायचं, इन्सुलेटिंग मटेरियल आणि
त्याची थिकनेस तिथे घ्यायची, दोन्ही मटेरियलची थिकनेस तिथे घ्यायची. बघा सिंपल आहे, L/K, दोन मटेरियल म्हणून L/K. बघा L1 K1, L2 K2. एक पहिलं वाला मटेरियल आपण घेऊ. समजा हे वाला फर्स्ट वाला मटेरियल तुमचं स्टील प्लेट, हे तुमचं सेकंड वाला आहे इन्सुलेटिंग वाला. बघा व्हॅल्यू पुटअप करतो. Q/A, टेम्परेचर डिफरन्स किती आहे, T1 ची व्हॅल्यू किती आहे बघा. टेम्परेचर डिफरन्स इथे किती आहे, टेम्परेचर 300, इकडे किती आउटरला 50. 300 मायनस 50 डिवाइड बाय L1. आता बाय थिकनेस, L1 म्हणजे काय, थिकनेस. या स्टील प्लेटची थिकनेस किती आहे, 3 सेंटीमीटर. आपल्याला ती मीटर मध्ये घ्यायची, तर काय करायचं, 3 डिवाइड बाय 100 करायचं. 3 डिवाइड बाय 100 किती येईल, 0.03. 0.03 डिवाइड बाय, बघा स्टील साठी के ची व्हॅल्यू किती आहे, 60 प्लस. देन नेक्स्ट L2 म्हणजे हा इन्सुलेटिंग मटेरियलची थिकनेस किती आहे, 0.5. 0.5 डिवाइड बाय 100 किती येत आहे, 5 इंटू 10⁻³ 5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय के फॉर इन्सुलेटिंग मटेरियल किती आहे, 60. बघा हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया इज इक्वल टू 0.03 प्लस 0.03 डिवाइड बाय 60 प्लस 5 इंटू 10⁻³ 5 डिवाइड बाय 60. देन याचा आन्सर देन 300 मायनस 50 250. 250 डिवाइड बाय आलेलं ते आन्सर 42857 42857 1.42 वॅट पर मीटर स्क्वेअर. समजा याची त्यांनी आपल्याला एरिया दिली असेल, काय केलं असतं, एरियाच्या व्हॅल्यूला इथे मल्टिप्लाय केलं असतं. इथे एरियाने मल्टिप्लाय केलं असतं, आपल्याला काय भेटलं असतं, वॅट मध्ये भेटलं असतं. बरोबर. एरिया दिली, एरिया मोस्टली काय असेल, रेक्टँग्युलर सेक्शन असेल ते देतील 4/3 3/4 काही देतील. एरिया दिली असेल तर डायरेक्टली इथे एरिया मल्टिप्लाय करा, म्हणजे आन्सर तुम्हाला भेटेल वॅट मध्ये. हे झालं आपलं पहिल्याचं आन्सर, एकदम सिंपल आहे. आता सेकंड वाला न्यूमेरिकल सेम आपण सॉल्व्ह करू. बघा सेकंड वाला न्यूमेरिकल मध्ये त्यांनी काय सांगितलं, फक्त डायग्राम इथे ड्रॉ करतो. बघा सेकंड वाला न्यूमेरिकल सेम सॉल्व्ह करायचं आहे. बघा सेकंड वाल्या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा तुम्हाला असं डोकं लावायचं नाहीये, सेम फॉर्म्युला यूज करायचं. थोडाच फॉर्म्युला चेंज होईल, की सांगतो काय करायचंय. बघा सांगितलंय, ए वॉल ऑफ रेफ्रिजरेटेड व्हॅन इज मेड अप ऑफ 1.5 mm स्टील प्लेट. बघा एक रेफ्रिजरेटर व्हॅन आहे, त्याची जी वॉल आहे ती स्टील प्लेटची. सर्वात पहिली काय तुमची स्टील प्लेट, 1.5 mm स्टील प्लेट अँड आउटर सरफेस अँड 10 mm प्लायवूड ॲट इनर सरफेस. बघा एक तुमचं प्लायवूड आहे इनर सरफेसला, 2 सेंटीमीटर ऑफ ग्लास वूल इन बिटवीन देम. बघा या दोघांच्या मध्ये काय ग्लास वूल आहे. बघा दोघांच्या मध्ये इथे काय ग्लास वूल आहे, दोघांच्या मध्ये इथे काय ग्लास वूल आहे. म्हणजे 3 मटेरियल त्यांनी दिले आहेत. बघा नीट लक्षात द्या इथे. तुम्हाला काय सांगितलं सर्वात पहिले, वॉल ऑफ रेफ्रिजरेटेड व्हॅन इज मेड अप ऑफ 1.5 स्टील प्लेट. पहिलं तर तुमचं काय, हे पहिला वाला तुमचं स्टील प्लेट आहे, त्याची थिकनेस त्यांनी किती दिली ते सर्वात मार्क करून घेतो. थिकनेस त्यांनी दिलेली आहे इथे. थिकनेस किती आहे त्याची, 1.5 mm. 1.5 mm at outer surface. 10 mm plywood plate at inner surface. बघा इथे काय प्लायवूडची प्लेट आहे, हा 3 नंबर तुमचं प्लायवूडची प्लेट आहे, त्याची थिकनेस किती आहे, 10 mm. 10 mm. देन 2 सेंटीमीटर ऑफ ग्लास वूल इन बिटवीन. बघा दोघांच्या मध्ये काय ग्लास वूल आहे, दोघांच्या मध्ये काय ग्लास वूल आहे, ते काय सेंटीमीटर मध्ये दिलंय. ठीक आहे, 2 सेंटीमीटर. नंतर आपण त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करू. आता बघ के कॅल्क्युलेट द रेट ऑफ हीट फ्लो टेम्परेचर ॲट इनसाइड आउटसाइड सरफेस आर. बघा इनसाइड म्हणजे इकडे. आता रेफ्रिजरेटर आहे म्हणजे काय असेल, त्याचं टेम्परेचर इकडे कमी असणार. बॉयलर मध्ये काय होतं, हाय टेम्परेचर असते आतमध्ये, इथे काय रेफ्रिजरेटर फ्रीमध्ये टेम्परेचर आपलं कमी असते, बाहेर टेम्परेचर जास्त असते. सेम तेच लॉजिक. इथे तुमचा रेफ्रिजरेटर आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, -15. इथून सुरुवात करतो बघा, -15 आहे. देन आउटरला इकडे किती आहे, 24 आहे.
हे 20, इकडे असं गेलेलं आहे, वाढलेलं आहे इकडे बघा, इकडे असं वाढलेलं आहे. इथे तुमचं येईल T1, इथे तुमचं येईल T2, इथे तुमचं येईल T3, इथे तुमचं येईल T4. बघा, वाटल्यास आपण इथे ती वॉल शो करू. डायग्राम ड्रॉ करून करा म्हणजे तुम्हाला इझी पडेल. बघा, हे शो करतो असं. दोघांच्या मध्ये इथे काय इन्सुलेटिंग आहे, इन्सुलेटिंगला वेगळ्या प्रकारे शो करतो बघा. हे इन्सुलेटिंग. आता सिम्पली काय करायचं, त्या व्हॅल्यू इथे पुटअप करायचे. मेन आपल्याला काय पाहिजे, टेम्परेचर डिफरन्स. बघा, T1 मायनस T4. आता T1 ची व्हॅल्यू किती दिली, -15. इथे किती आहे, -15, आणि इथे किती आहे, 24. बघा, आता टेम्परेचर डिफरन्स पहिला काय, रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया. एरिया दिली नाही म्हणून क्यू अपॉन ए. टेम्परेचर डिफरन्स काय असेल, T1 मायनस T4. इथे काय T4 येईल, इथे काय T1 मायनस T4. सेम. आता किती मटेरियल, 3 मटेरियल आहेत, मग काय होईल, L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2 L3 अपॉन K3. हे 3 मटेरियल आले. बघा, Q अपॉन A इज इक्वल टू, T1 ची व्हॅल्यू किती आहे, -15, मायनस T4 ची व्हॅल्यू किती आहे, 24, डिवाइड बाय, पहिल्याची थिकनेस किती आहे, 1.5 mm. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, 1.5 डिवाइड बाय 1000, 1.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय K1. K फॉर द स्टील किती आहे, 23.2 प्लस L2 2 सेंटीमीटर म्हणजे 2 डिवाइड बाय 100, 0.02. सगळ्याला व्हॅल्यूला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. mm असेल तर डिवाइड बाय 1000 करायचं, सेंटीमीटर असेल तर डिवाइड बाय 100 करायचं, 100 करायचं. बघा, आता K फॉर द K फॉर इन्सुलेटिंग मटेरियल ज्याने दिलंय का आपल्याला इथे, K फॉर स्टील दिलंय, K फॉर प्लायवूड दिलं. तर इन्सुलेटिंग मटेरियल दिलेलं नाहीये, मग हेच ॲज्युम करून हेच घेतो, इथे दिलेलं नाही म्हणून 23.2 प्लस. आता प्लायवूड 3 नंबरला इथे प्लायवूड आहे, इथे 3 नंबरला इथे प्लायवूड आहे. त्याची थिकनेस किती आहे, 10 mm म्हणजे 10 डिवाइड बाय 100, सॉरी 10 डिवाइड बाय 1000, 0.01 डिवाइड बाय K3. K फॉर द प्लाउड किती आहे, 0.052. आपलं फायनल आन्सर किती आलं, रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया 1.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 23.2 and plus 0.02 divide by 23.2 then plus 0.01 divide by 0.052. म्हणजे आन्सरला तर काय करू बघा, -15 -24 डिवाइड बाय आन्सर. आन्सर आले ते घेऊ, -15 -24 डिवाइड बाय आन्सर. आन्सर -139.20 -139.20 वॅट पर मीटर स्क्वेअर. एरिया दिली असेल तर काय करायचं, एरियाने फक्त त्याला इथे मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला वॅट मध्ये भेटेल. तर अशा प्रकारचा न्यूमेरिकलच्या त्या एक्झाम मध्ये विचारला जातो. एखादी व्हॅल्यू दिली नसेल तुम्ही ते ॲज्युम करा. इथे ही व्हॅल्यू दिली नव्हती, K फॉर द याची व्हॅल्यू दिली नव्हती फॉर द इन्सुलेटिंग मटेरियल, आपण ती ॲज्युम केली, हीच वाली व्हॅल्यू इथे घेतली. मी इथे व्हॅल्यू ॲज्युम करू शकता. बघा, प्रॉब्लेम तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला तिथे मार्क्स तुम्हाला तिथे भेटतील. प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, काही रॉंग तिथे असू शकतं. तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम तिथे अटेम्प्ट करा. मग याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.